नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे प्रयोग. महाराष्ट्र शासनाअंतर्गत होणारी प्रत्येक परीक्षा असेल, ती MPSCची असेल, अन्य विभागाची असेल किंवा पोलीस भरतीची परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये 1, 2, 3 किंवा 4 प्रश्न हे विचारलेच जात असतात आणि या घटकावरील बरेच विद्यार्थी प्रश्न चुकत असतात. आपण हा घटक याच्यामध्ये प्रयोगाचे प्रकार, त्यांच्या संकल्पना, तसेच पहिला जो प्रकार आहे कर्तरी प्रयोग, हा अतिशय सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा कर्तरी प्रयोगावरील कोणत्याही परीक्षेतील कसाही प्रश्न असेल, कितीही कठीण असेल, तो तुम्ही सहज सोडवू शकतात, ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. म्हणून हे घटक समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून व्हिडिओ अतिशय एकाग्रतेने पहा, म्हणजे तुमचा प्रयोग या घटकाची भीती दूर होईल. सुरुवात करूया. प्रयोग. आता प्रयोग म्हणजे काय? आता प्रयोग या शब्दाचा वापर बरेचदा आपण ऐकत असतो की प्रयोग म्हणजे वापर होणे, परंतु व्याकरणशास्त्रामध्ये प्रयोग म्हणजे काय? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो यालाच प्रयोग असे म्हणतात. म्हणजे काय की वाक्यामध्ये कधी कर्ता महत्त्वाचा असतो, तर कधी कर्म महत्त्वाचे असतात, तर कधी दोन्ही गौण असतात. याच्यावरून जर आपण लक्षात घेतलं तर क्रियापदाचं रूप हे कर्त्यानुसार बदलत असतं, तर काही वेळेस कर्मानुसार बदलत असतं, तर काही वेळेस कर्ता व कर्म या दोन्हीनुसार बदलत नाही. ह्यावरूनच प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार व त्यांच्या संकल्पना या प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सुरुवातीला पाहूया. नंतर कर्तरी प्रयोग हा अतिशय सविस्तर पाहूया. सुरुवात करूया प्रयोग व त्याचे प्रकार. आता सुरुवात करूया आपण कर्तरी प्रयोग ही संकल्पना नेमकी काय आहे. कर्तरी प्रयोग म्हणजेच काय की कर्त्यानुसार क्रियापदात बदल जर होत असेल तर तो प्रयोग असतो कर्तरी प्रयोग. म्हणजेच या ठिकाणी आपण हे वाक्य घेतलेली आहेत, या वाक्यानुसार कर्तरी प्रयोग काय आहे हा प्राथमिक स्वरूपात समजून घेऊया. ठीक आहे. नंतर आपण हे प्राथमिक स्वरूपात समजल्यानंतर कर्तरी प्रयोग हा पाहूया. पहिलं वाक्य आहे रमेश पुस्तक वाचतो. आता हे वाक्य जर पाहिलं तर या ठिकाणी रमेश हा कर्ता आहे, पुस्तक कर्म आहे आणि वाचतो हे क्रियापद आहे. यात आपण जर पाहिलं रमेश हे पुल्लिंग असल्यामुळे वाचतो असा क्रियापदात बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण कर्त्यात जर बदल केला, नीता पुस्तक वाचते, नीता हा कर्ता स्त्रीलिंगी असल्यामुळे क्रियापदामध्ये वाचते असा बदल झाला. जर अनेक वचनी जर आपण याचं रूप घेतलं असतं तर मुले पुस्तक वाचतात. अशा पद्धतीनं जर कर्त्यानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. दुसरा मुद्दा कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे? जर वाक्यात कर्मानुसार क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. पाहूया वाक्य. रमेशने पुस्तक वाचले. रमेशने पुस्तक वाचले. बघा या ठिकाणी रमेशने ऐवजी जर आपण नीता असं केलं, नीताने पुस्तक वाचले, क्रियापदात बदल होत नाही, पण पुस्तक हे कर्म आहे. इथं कर्ता रमेश आहे, पुस्तक कर्म आहे. मग पुस्तक जर स्त्रीलिंगी केलं, पुस्तिका वाचली, वही वाचली, पुस्तके वाचलीत, असं म्हणजे कर्मामध्ये जर बदल केला तर क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. मग इथे एक गोष्ट लक्षात येत असेल, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते. बघा कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते, तर कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग कर्मणी प्रयोगाचं काय काय आपल्याला दिसतं या ठिकाणी की कर्मणी प्रयोगात कर्मानुसार वाक्य बदलते, तर याच्यात एक वैशिष्ट्य दिसतंय, कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय असते. हे कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. मग या दोघांमध्ये आपण काय पाहिलं?
कर्त्यानुसार क्रियापदात जर बदल होत असेल तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. तर कर्मानुसार बदल होत असेल क्रियापदात तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. आलं लक्षात? म्हणजेच कर्त्याचा लिंग वचन पुरुषानुसार बदल करतो तर क्रियापदात बदल होतो, आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषात जर बदल केला तर क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. हे दोन मुद्दे आपले प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाले. तिसरा जो प्रयोग आहे तो म्हणजे भावे प्रयोग. भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे तर भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार व कर्मानुसार क्रियापदात बदल होत नाही, तर क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकारांत असते. क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकारांत असते, त्याला म्हणतात भावे प्रयोग. म्हणजे उदाहरणार्थ शिकवले, हे बघा एकारांत म्हणजे शेवटी ए येऊन तो शब्द संपतो. तर शिकविले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. वाघाने सशास पकडले, म्हणजे कोणतंही जे क्रियापद आहे ते एकारांत असते. हे आपल्याला या ठिकाणी भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. मग भावे प्रयोगाची जर वाक्य पाहिली तर कर्त्याला प्रत्यय असतो. जर कर्म असेल तर कर्मालाही प्रत्यय असतो. भावे प्रयोगाच्या वाक्यात काही अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य असतात. तर कर्म नसेल तर काही हरकत नाही, पण कर्म असेल तर कर्मालाही प्रत्यय असतो. म्हणजे भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं आहे, कर्त्यालाही प्रत्यय असतं आणि कर्मालाही प्रत्यय असतं, आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी एकारांत असते. आलं लक्षात? परत आपण थोडक्यात सिंहावलोकन करूया. कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार बदल होतो, तर कर्मणी प्रयोगात क्रियापदात कर्मानुसार बदल होतो. तर भावे प्रयोगामध्ये कर्ता कर्म यानुसार बदल होत नसून क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकारांत असते, त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. पुढचा प्रयोग आहे तो म्हणजे मिश्र प्रयोग. मिश्र प्रयोग हा जर प्रकार पाहिला, ह्यामध्ये म्हणजे हे तीन मुख्य प्रकार मानले जातात. हा एक अपवादात्मक भाग आहे. तो म्हणजे कसा, ज्या प्रयोगामध्ये दोन म्हणजे प्रयोगाची वैशिष्ट्य आढळत असतील, म्हणजेच काय, एकतर कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये दिसत असतील तर त्याला मिश्र प्रयोग असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये दोन प्रयोगाचे वैशिष्ट्ये असतात त्याला मिश्र प्रयोग किंवा संकर प्रयोग असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगितलं, आपल्याला या ठिकाणी मिश्र प्रयोगामध्ये तीन उपप्रकार आहेत. तीन उपप्रकार कोणते, कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर, कर्तृ भाव संकर आणि कर्म भाव संकर, हे तीन प्रकार आहेत. याच्यामध्ये जर आपण कर्तृ कर्म संकर याचे उदाहरणं जर पाहिले, म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, संकर प्रयोग म्हणजे हे दोन प्रयोगाचे वैशिष्ट्ये ज्या प्रयोगात आढळतात त्याला मिश्र प्रयोग किंवा संकर प्रयोग असे म्हणतात. मग याच्यात दोन वैशिष्ट्ये कसे, तर ते अपवादात्मक आहेत. म्हणजे कसं, उदाहरणार्थ आपण हे जर वाक्य घेतलं, तू मला गोष्ट सांगितलीस, या ठिकाणी तू कर्ता आहे, बरोबर. तू आहे म्हणून आपण क्रियापदाला या ठिकाणी सचा वापर केलेला आहे, सांगितलीस. पण या कर्त्यामध्ये जर बदल केला, अनेकवचनी जर केलं तर तुम्ही मला गोष्ट सांगितली, सचा वापर होत नाही. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदात बदल झाला, म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. तसंच कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे का ते पण आपण पाहूया. वाक्यामध्ये या ठिकाणी हे द्विकर्मक वाक्य आहे. गोष्टसुद्धा कर्म आहे आणि मलासुद्धा कर्म आहे. गोष्ट ह्या कर्मामध्ये आपण बदल करून पाहूया. क्रियापदात जर बदल झाला तर त्याच्यात कर्मणी प्रयोगाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे कसं, तू मला गोष्टी सांगितल्या, अनेकवचनी रूप केलं तर या ठिकाणी सांगितल्या असा बदल झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट इथं दिसली असेल, हे वाक्य कसलं सांगितलं मी, कर्तृ कर्म संकर, म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाची दोन्ही वैशिष्ट्य ज्या वाक्यात आढळतात ते वाक्य कर्तृ कर्म संकर प्रयोगाचं असतं. म्हणजे कसं, या ठिकाणी कर्त्यात बदल केला, एकवचनीचं अनेकवचनी केलं तर या ठिकाणी सांगितलं असतं सांगितली झालं. कर्त्यानुसार क्रियापदात बदल झाला म्हणून कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे.
कर्मात बदल केला, कर्म एकवचनीचं आपण अनेकवचनी केलं तर त्याच्यात बदल केला, म्हणजे यात सुद्धा बदल झालेला आहे. म्हणजे गोष्टी सांगितल्या. म्हणजेच दोन प्रयोगाची वैशिष्ट्ये जर एका वाक्यात आढळत असतील तर ते झालं मिश्र प्रयोग. एक चारही प्रयोगाच्या ह्या संकल्पना तुम्हाला प्राथमिक स्वरूपात समजल्या असतील. प्रत्येक प्रयोग त्यांचे उपप्रकार हे डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. लक्षात येतंय सगळ्यांना? आपण हे प्राथमिक स्वरूपात संकल्पना पाहिल्या आहेत. याच्यात मी तुम्हाला थोडक्यात रिव्हिजन करून देतो. कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापदात बदल होत असेल तर कर्मणी प्रयोग, कर्ता व कर्म या दोन्हीनुसार बदल होत नसून क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकारांत राहत असेल तर तो भावे प्रयोग, आणि ज्या प्रयोगामध्ये दोन प्रयोगाची वैशिष्ट्ये असतात त्या प्रयोगास म्हणतात मिश्र प्रयोग. आता आपण ह्या चार प्रकारांपैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कर्तरी प्रयोग हा अतिशय सविस्तर पाहणार आहोत. प्रत्येक प्रकार हा सविस्तर पाहणं गरजेचं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग हा घटक सविस्तर पाहूया, जेणेकरून परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही याची मला खात्री आहे. फक्त आता एकाग्रतेने संपूर्ण मुद्दे पाहायचे आहेत. ठीक आहे, पाहूया कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग सुरू करण्यापूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रयोग हा घटक सविस्तर अभ्यासण्यासाठी तसेच अतिशय सोप्या भाषेत अभ्यासण्यासाठी त्याचप्रमाणे मराठी व्याकरणातील इतर घटकसुद्धा अतिशय सोप्या भाषेत सविस्तर अभ्यासण्यासाठी आपण सुलभ मराठी व्याकरण हे पुस्तक नक्की अभ्यासा. ह्या पुस्तकाच्या अभ्यासामुळे आपल्याला महाराष्ट्रातील MPSCची परीक्षा असेल किंवा अन्य विभागाच्या पोलीस भरतीची परीक्षा असेल, आपल्याला ह्या पुस्तकाच्या अभ्यासामुळे नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील असं मी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे पुण्यातील ऑफलाईन बॅचेससाठी ह्या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच ऑनलाईन बॅचेससाठी यशोदीप अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा. सुरुवात करूया प्रयोग याच्यामध्ये कर्तरी प्रयोग. मग आता कर्तरी प्रयोग याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कर्त्यानुसार जर क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. त्याची व्याख्या पाहूया. वाक्यातील क्रियापदात जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदल होतो तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते, म्हणजेच कर्तरी प्रयोग होतो. लक्षात येते सगळ्यांना? मग आपल्याला कर्तरी प्रयोग याचं कसंही वाक्य जर आपल्याला विचारलं परीक्षेमध्ये तर ते ओळखण्यासाठी काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते वैशिष्ट्य आपण एक एक सविस्तर अभ्यासूया. पाहूया पहिलं वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. म्हणजेच काय? कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल तरच कर्तरी प्रयोग आपल्याला म्हणता येईल, अन्यथा म्हणता येणार नाही. पहा, मग आता ह्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? रमेश. कर्म अभ्यास, क्रियापद करतो. या वाक्यात राधा कर्ता आहे, गाणे कर्म आहे आणि गाते क्रियापद आहे. मग ह्याच्यामध्ये कर्त्यानुसार बदल होतोय का? पाहूया. रमेश अभ्यास करतो. पुल्लिंगी नाम आहे म्हणून करतो. या ठिकाणी जर स्त्रीलिंगी नाम राहिलं असतं, समजा आपण या ठिकाणी स्त्रीलिंगी नाम घेतलं, निशा, गीता, राधा कोणतंही नाम घेतलं तर या ठिकाणी निशा अभ्यास करते, राधा अभ्यास करते. अनेक वचनी केलं, वचन बदललं, मुले अभ्यास करतात असा बदल होणार आहे. तसंच राधा गाणे गाते, रमेश गाणे गातो, मुले गाणे गातात. म्हणजेच कर्त्याच्या लिंगवचनात जर बदल केला तर क्रियापदात बदल होतंय तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं. हे पहिलं वैशिष्ट्य लक्षात आलं असेल सगळ्यांचं. दुसरं वैशिष्ट्य पाहूया. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोग होण्यासाठी
कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. आता प्रथमा विभक्ती म्हणजे काय तुम्हाला काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल. तर प्रथमा विभक्ती म्हणजे काय, आपण नामाला किंवा सर्वनामाला शेवटी जे प्रत्यय जोडत असतो, म्हणजे शब्दाच्या शेवटी जे अक्षरं जोडत असतो त्याच्यावरून हे विभक्ती प्रत्यय आपण लक्षात घेत असतो. मग त्याच्यात 8 विभक्ती प्रत्यय येत असतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. याच्यात प्रथमा विभक्ती कोणाला मानत असतात, ज्या नामाला प्रत्यय लागत नाही. म्हणजे आता जसं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण हे प्रत्यय लावलं आहे ना, तसं जर नामाला प्रत्यय लागलं नाही तर ते प्रथमा विभक्ती आहे असं मानतात. लक्षात आलं? म्हणजे नामाला जर शेवटी अक्षर जोडलं नसेल तर ती प्रथमा विभक्ती. क्लिअर? ठीक आहे. मग आता बघा, कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. प्रथमा विभक्तीत नसेल तर कर्तरी प्रयोग कधीच नसतो. कर्ता प्रथमा विभक्तीत नसेल तर कर्तरी प्रयोग कधीच नसतो. म्हणून कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. सुरेश चित्र काढतो. बघा, प्रत्यय आहे का शेवटी? नाही. आता सुरेशने केलं तर तो कर्तरी प्रयोग राहणार नाही. इथं शेवटी जर सुरेश याच्या शब्दाच्या शेवटी जर अक्षर जोडलं तर तो कर्तरी प्रयोग कधीच नसतो. बघा, हे पण वाक्य बघा, इथं रमेशला, रमेशने, रमेशचे असं जर केलं तर तो कर्तरी प्रयोग होणार नाही. म्हणून कर्तरी प्रयोगासाठी कर्त्याला शेवटी अक्षर जोडायचं नाही, म्हणजे प्रत्यय जोडायचं नाही, म्हणजेच तो प्रथमा विभक्तीत असतो. समजलं? पुढचं वैशिष्ट्य पाहूया. कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. आता प्रथमा विभक्ती मी तुम्हाला सांगितलं आहे, सर्वनामाला किंवा नामाला जर प्रत्यय नसेल, म्हणजे शेवटी अक्षर जोडलं नसेल तर ते प्रथमा विभक्ती असते. तर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय मी सांगतो तसे क्रमाने पाठ करून घ्या. सलाते, सलानाते. सलाते हे एकवचनी प्रत्यय आहे, तर सलानाते अनेकवचनी प्रत्यय आहेत. हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय. स ला ते, स ला ते. अनेकवचनीचे प्रत्यय स ला ना ते. अशा पद्धतीचे जर प्रत्यय, म्हणजे सलाते, सलानाते या पद्धतीनं पाठ करा. हे प्रत्यय जर कर्माला असतील तर, आणि दुसरी गोष्ट कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. मग काय लक्षात आलं? प्रथमा विभक्तीत कर्म काय प्रथमा विभक्तीत असते. बघा, आता इथं दुसरं जे वाक्य आहे, नरेश पुस्तक वाचतो, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लावलेलं नाही, म्हणजेच कर्म काय राहणार आहे, एकतर द्वितीय विभक्तीत एकतर प्रथमा विभक्तीत असणार आहे. पण एक 100% गोष्ट होणार आहे, कर्त्याला प्रत्यय नसणार आहे. येतंय लक्षात सगळ्यांना? म्हणजेच या 3 वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला काय काय लक्षात आलं, एक थोडक्यात आपण अवलोकन करूया. कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. पहिलं वैशिष्ट्य काय? कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं? कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. कर्ता प्रथमा विभक्तीत असतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेलं नसतं. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडलेलं अक्षर, प्रत्यय लागलेलं नसतं. तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलं? कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं किंवा द्वितीय विभक्तीत असतं. म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतं, आणि जर असेल तर ते स ला ते, सलानाते या प्रत्ययापैकी असतं. हे याचे वैशिष्ट्ये 3 आहेत. अजून काही वैशिष्ट्य आहे, आपण ती पाहूया. ठीक आहे? आता आपण पाहूया चौथं वैशिष्ट्य. कर्तरी प्रयोगात भूतकाळी व विद्यार्थी वाक्यरचना अकर्मक असते. मित्रांनो, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कर्तरी प्रयोगाचे, म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी असं अभ्यासताना चुका करत असतात की कर्तरी प्रयोग हा वर्तमान काळात असतो तर कर्मणी प्रयोग हा भूतकाळात असतो. असा अभ्यास करत असताना काही वेळेस असं ऐकतात किंवा अभ्यास करत असताना असा तो तर्क लावत असतात, तर तो काहीसा चुकीचा आहे. का? प्रामुख्याने कर्तरी प्रयोगाची ही वाक्य वर्तमान काळात असतात, त्याचप्रमाणे प्रामुख्याने भूतकाळी वाक्य हे कर्मणी प्रयोगात असतात. पण सगळेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य वर्तमान काळात नसतात. मुद्दा हा लक्षात येतोय का? सगळेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य
वर्तमान काळात नसतात, तर काही वाक्य भूतकाळात सुद्धा असतात. आलं लक्षात? म्हणून जर ते वाक्य भूतकाळात असेल आणि त्या वाक्य कर्तरी प्रयोगाचं असेल, तर ते वाक्य अकर्मक असते. म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जर भूतकाळ असेल, तर ते वाक्य अकर्मक असते. आता हे स्टेटमेंट जे आहेत, हे जे संकल्पना आहेत, ह्या का समजून घ्यायच्या आहेत? MPSC अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, तर ह्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट फॉर्ममध्ये क्वेश्चन्स विचारले जात असतात आणि स्टेटमेंट फॉर्ममध्ये ज्यावेळेस क्वेश्चन्स विचारले जातात, त्यावेळेस असे स्टेटमेंट दिले जातात आणि विद्यार्थी याच्यामध्ये चुका करत असतात. म्हणजे आपल्याला फक्त वाक्य ओळखायचं एवढंच महत्त्वाचं नसून त्याच्यावर आधारित जर काही विधाने आली, तर ते विधाने चुकीचे किंवा बरोबर हेही आपल्याला ओळखता यायला पाहिजे. म्हणून काय संकल्पना लक्षात ठेवायची आहे? जर वाक्य कर्तरी प्रयोगाचं असेल, ते भूतकाळी असेल, तर ते अकर्मक असते. ते कसं? ते आपण पाहणार आहोत. दुसरं काय पाहत आहोत या ठिकाणी? विद्यार्थी. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? क्रियापदाचा शक्यता, तर्क, कर्तव्य असा भाव व्यक्त केलेला असतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर क्रियापदे हे वा, वी, वे कारांत असतात. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे प्रत्यय असतात. अतिशय सोपी. म्हणजे कर्तव्य, शक्य, तर्क असे भाव व्यक्त होत असतात. आलं लक्षात? म्हणजेच कर्तरी प्रयोगात भूतकाळी व विद्यार्थी वाक्यरचना ही काय असते? अकर्मक असते. म्हणजे त्या वाक्यात कर्म नसतो. वाक्य पाहूया. हे वाक्य काय आहे? भूतकाळी आहे. बरोबर? हे वाक्य भूतकाळी आहे आणि कर्म नाही आहे वाक्यामध्ये. वाक्यात कर्म नाही आहे म्हणजे कसं? सचिन चांगला खेळला. म्हणजेच वाक्यात आता ज्यावेळेस कर्ता कसा शोधतो आपण? कर्त्याला नारा नारी प्रत्यय जोडून कोण काय ने जर प्रश्न विचारला तर कर्ता मिळत असतो. आणि क्रिया कशावर घडली असा प्रश्न जर विचारला तर कर्म मिळत असते. बरोबर? आणि कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर पुढे कशावरच घडत नसेल आणि ती स्वतः कर्तावरच घडत असेल, तर ते वाक्य अकर्मक असते. म्हणजे कसं? आपण पाहूया. सचिन चांगला खेळला. बरोबर? खेळणारा कोण? सचिन. मी तुम्हाला काय बोललो? इथं आपण क्रियापदाचा वापर करून काय करायचं आहे? प्रश्न विचारायचा. खेळणारा कोण? कोणने नाही उत्तर मिळालं तर काय ने उत्तर शोधायचं. बरोबर? खेळणारा कोण? सचिन. मिळाला कर्ता. आणि कर्म शोधण्यासाठी प्रश्न कसा विचारायला लावला? खेळण्याची म्हणजे क्रियापदाचा वापर करून क्रिया कशावर घडली असा प्रश्न करायचा. तर त्या ठिकाणी खेळण्याची क्रिया कशावर झाली? सचिनवरच झाली. खेळण्याची क्रिया चांगल्यावर नाही झाली ना. म्हणजे आता समजा सचिन पुस्तक वाचतो. वाचण्याची क्रिया पुस्तकावर होते. तसं इथं क्रिया कशावर घडत नाही आहे. म्हणजेच हे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. आलं लक्षात? आपल्या पुस्तकामध्ये कर्ता कर्म कसं ओळखायचं अतिशय सविस्तर हा घटक दिला आहे, तो नक्की वाचा. ठीक आहे? हे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की क्रिया या ठिकाणी कर्त्यावरच घडत आहे. म्हणजेच कर्म जसं पुस्तक वाचतो, गाणे गातो, सचिन गाणे गातो, सचिन पुस्तक वाचतो, म्हणजेच क्रिया गाण्यावर त्याचप्रमाणे पुस्तकावर घडली. तसं या ठिकाणी क्रिया घडण्यासाठी कोणताच घटक दिलेला नाही. म्हणजे हे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. क्लिअर? राजेश खाली पडला. म्हणजे इथं पण क्रिया कोणावर घडली? राजेशवरच घडली आहे आणि पडणारा कोण? राजेश. म्हणजे हे वाक्यसुद्धा जसं पुस्तकावर क्रिया घडते तसं इथं एकही घटक दिलेला नाही. म्हणजेच हे वाक्यसुद्धा काय आहे? अकर्मक आहे. आलं लक्षात? म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य भूतकाळी असेल तर ते अकर्मक असतं. दुसरा मुद्दा जो तुम्हाला सांगतोय, तर जे विद्यार्थी क्रियापदं वापरली गेली असतील तर ते कर्तरी प्रयोगात असतील तर ते सुद्धा अकर्मक असते. हे या पद्धतीनं स्टेटमेंट लक्षात ठेवा. मग स्टेटमेंट काय लक्षात ठेवायचं आहे? कर्तरी प्रयोग असेल आणि त्यामध्ये भूतकाळी क्रियापद किंवा विद्यार्थी क्रियापद असेल तर ते वाक्य अकर्मक असते. समजला मुद्दा सगळ्यांना? त्यानंतर 5वा मुद्दा आहे, कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. कर्ता धातुरूपेश असतो. आता हे सुद्धा आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? जेव्हा विधानांमध्ये प्रश्न विचारले जात असतात तेव्हा आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर? म्हणजे कोणत्याही परीक्षेमध्ये आता आपण इतर विभागाच्याही परीक्षा विचारल्या त्याचंही एक जे प्रश्न पातळी आहे ती वाढलेली आहे. कठीण प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत म्हणून व्यवस्थित अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर सोपं शब्द आहे हा.
कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो म्हणजे काय? कर्ता धातूचं रूप ठरवत असतो. धातू म्हणजे काय? क्रियापदातील मूळ शब्द. म्हणजे चालतोचा धातू चाल, बोलतोचा बोल. क्रियापदातील मूळ शब्द म्हणजे धातू. लिहितोचा लिह, सांगतोचा सांग हे धातू आहेत. जातोचा जा, येतोचा ये, खातोचा खा, लिहतोचा लिह, वाचतोचं वाच हे धातू आहेत. जे धातूचं ते पुल्लिंगी रूप आहे की स्त्रीलिंगी रूप आहे हे ठरवणारा कोण आहे? कर्ता. रमेश काढतो. इथं जर सीता राहिलं असतं चित्र काढते म्हणजे धातूचं रूप कोण देत असतं? कर्ता देत असतो. म्हणजे धातूला रूप देणारा कर्ता असतो असा या वाक्याचा अर्थ झाला. म्हणजेच कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. 5ही वैशिष्ट्य तुमच्या हातात तोंडपाठ व्हायला पाहिजे. आपण एक थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. पहिलं तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं होतं ते म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. पहिलं वैशिष्ट्य लक्षात आलं, कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं कर्म नेहमी प्रथमांत किंवा द्वितीयांत असेल. म्हणजे काही वेळेस कर्म नसेल तर विषय नाही, पण कर्म जर असेल तर ते प्रथमांत किंवा द्वितीयांत असतं. म्हणजे प्रथमा विभक्तीत असेल किंवा द्वितीय विभक्तीत असेल. प्रथमा विभक्ती परत सांगतो म्हणजे प्रत्यय नसेल तर ते प्रथमा विभक्ती. क्लिअर? चौथं वैशिष्ट्य काय सांगितलं? जर वाक्य भूतकाळी असेल किंवा विद्यार्थी क्रियापदाचं असेल. विद्यार्थी क्रियापद काय सांगितलं? क्रियापद वाविवे असं शेवट झालेला असतो. म्हणजे वाविवे कारांत असतं असं आपल्याला व्याकरणाच्या भाषेत म्हणता येईल. म्हणजे गणेश येथे यावा, गाडी तेथे थांबावी अशा पद्धतीचे वाक्य. बघा, गाडी तेथे थांबावी, गणेश येथे यावा, आईवडिलांचा आदर करावा, बरोबर आहे, राष्ट्रध्वजाचा मान राखावा, असे जे वाविवे कारांत जे क्रियापद असतात ना त्यांना आपण विद्यार्थी क्रियापद म्हणतो. आणि हे भूतकाळी आणि विद्यार्थी क्रियापद असेल तर कर्तरी प्रयोगात ते वाक्य अकर्मक असते. असं सरळ आणि सोपी संकल्पना आहे. ठीक आहे. आणि 5वी संकल्पना आपण काय पाहिली? कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. 5ही संकल्पना समजल्या असतील. ठीक आहे. अडचण असेल तर पुन्हा व्यवस्थित पहा. आणि आता ह्या वैशिष्ट्यांवर आधारित कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. तो म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. हे आता आपण पाहूया. आता आपण पाहूया कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार. तो म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. भरपूर प्रश्न या प्रकारांवर विचारले जात असतात आणि विद्यार्थी या ठिकाणी बऱ्याचदा चुका करत असतात. तर ह्यानंतर एकही चूक होता कामा नये. ठीक आहे. सुरुवात करूया आपण सकर्मक कर्तरी प्रयोग. यात काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर ते वाक्य कसलं असतं? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं असतं. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. मग कसं? समाधान आंबा खातो. आता मी तुम्हाला कर्म कसं ओळखायचं आहे? या ठिकाणी समाधान कर्ता आहे, आंबा कर्म आहे, खातो क्रियापद आहे. म्हणजेच कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडत असेल तर ते कर्म असतं. ज्या घटकावर क्रिया घडते ना ते कर्म असतं. म्हणजे या ठिकाणी काय खाल्ला गेला? आंबा खाल्ला गेला. म्हणून या ठिकाणी कर्म काय आहे? आंबा. म्हणजेच वाक्यात कर्म आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाही आहे. म्हणून हे वाक्य कसलं झालं? कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. आणि तिसरं वैशिष्ट्य काय दिसतं इथं आपल्याला? कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतोय. बरोबर? म्हणजे कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग. मांजर उंदरास पकडते. म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडत असेल, ज्या घटकावर घडते त्याला म्हणतात कर्म. मांजरपासून सुरू झालेली क्रिया पकडण्याची कोणावर झाली? उंदरावर झाली.
उंदीर झाला कर्म, मांजर झाली कर्ता. म्हणून हे वाक्यसुद्धा काय आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. बरोबर. आता पुढचं, गणेश दररोज चित्रपट पाहतो. कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतोय म्हणजे कर्तरी प्रयोग. आणि पाहण्याची क्रिया कशावर झाली, चित्रपटावर. गणेश नाही पाहिला गेला तर काय पाहिला गेला, चित्रपट पाहिला गेला. म्हणजे जी क्रिया ज्याच्यावर घडते ना, वाक्यात दर्शवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते काय असतं, कर्म असतं. म्हणजे या ठिकाणी आंबा खाल्ला गेला, कर्म. उंदरास पकडते आणि चित्रपट, म्हणजे हे काय झाले, वाक्यामध्ये कर्म झाले. बरोबर. मी जे अधोरेखित केले, रेड अंडरलाईन केलं आहे, हे काय आहेत, कर्म आहेत. म्हणून हे तीनही वाक्य कसले आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे. बाकीची उदाहरणं आपण वैशिष्ट्ये पाहिली आहेत ना, त्या वैशिष्ट्यांमध्ये काही उदाहरणं सकर्मकचे पाहिलेत आणि काही उदाहरणं अकर्मकचे पाहिले आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे अकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं, जर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच बघा, रमेश घरी जातो. बरोबर. मग मी तुम्हाला काय बोललो, अकर्मक कसं असतं, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडते ना. मग दुसऱ्या घटकावर घडते का, इथं बघा, घरी जाण्याची क्रिया कोणावर घडते, ही बघा, जाण्याची क्रिया कोणावर घडते, फक्त रमेशवरच घडते, दुसऱ्या घटकावर घडत नाही आहे. बघा, इथं जसं खाल्ला काय गेला, आंबा. पकडला काय गेला, उंदीर. पाहिला काय गेला, चित्रपट. म्हणजे हे कर्म झाले. मग जाणारा कोण, रमेश. म्हणजे दुसऱ्या घटकावर घर गेलं का कुठं, नाही, घर कुठं गेलं नाही. म्हणजे क्रिया दुसऱ्या घटकावर घडली नाही. म्हणून हे वाक्य काय आहे, अकर्मक. बरोबर. तसंच हे वाक्य पाहिलं, आरती वेगात धावते. दुसऱ्या घटकावर क्रिया घडली का नाही, धावण्याची क्रिया दर्शवली, ती क्रिया कोणावर घडली, आरतीवरच, म्हणजे कर्त्यावरच घडलेली आहे. म्हणजे दुसऱ्या घटकावर घडली नाही तर ते वाक्य अकर्मक असते. म्हणजेच बघा, कर्त्याला प्रत्यय नाही आहे आणि कर्त्यानुसार बदल होतोय म्हणजे कर्तरी प्रयोगाचं, आणि ह्या वाक्यात कर्मच दिलेलं नाही आहे म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग झाला. रमेश खाली पडला. पडण्याची क्रिया कोणावर झाली, खाली स्थिर आहे. पडण्याची क्रिया कोणावर झाली, रमेशवरच झाली. म्हणजेच काय, रमेश कर्ता आहे. म्हणजे रमेशपासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडली नाही म्हणजे ते वाक्य झालं अकर्मक. येतंय सगळ्यांना लक्षात. म्हणजेच या ठिकाणी खाणारा कोण, समाधान, म्हणजेच समाधान कर्ता झाला. म्हणजे धातूला नारा नारी जर जोडलं आणि कोण काय ने प्रश्न विचारला तर कर्ता मिळतो, आणि धातूचा वापर म्हणजे क्रियापदाचा वापर करून क्रिया कशावर घडली असा प्रश्न विचारला तर कर्म मिळतं. म्हणजेच खाणारा कोण, समाधान, कर्ता. खाण्याची क्रिया म्हणजे क्रियापदाचा वापर करून क्रिया कशावर घडली असा प्रश्न विचारला तर कर्म. म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर झाली, आंब्यावर, म्हणजे हे झालं कर्म. पकडणारी कोण, मांजर, म्हणजे कर्ता, आणि पकडण्याची क्रिया कशावर झाली, उंदरावर, म्हणजे ते झालं कर्म. पाहणारा कोण, गणेश, गणेश झाला कर्ता, आणि पाहण्याची क्रिया कशावर झाली, चित्रपटावर, म्हणून हे झालं कर्म. तसंच हे वाक्य जर आपण पाहिले, हे अकर्मक कसे आहेत, इथं क्रिया कोणती आहे, जाणारी. जाण्याची क्रिया, जाणारा कोण, रमेश, आणि जाण्याची क्रियावर पण रमेशच होते. म्हणजे ज्या वेळेस कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडत नाही ना, तेव्हा ते अकर्मक असतं. म्हणजे जाण्याची क्रिया पण जर कर्त्यावरच घडत असेल, पुढे जातच नसेल तर ते अकर्मक. आरती वेगात धावते, इथं पण काय झालं, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया दुसऱ्या घटकावर घडलीच नाही म्हणून हे पण झालं अकर्मक. जर दुसऱ्या घटकावर घडली असती, म्हणजेच काय, समाधान आंबा खातो, समाधानपासून क्रिया सुरू झाली आणि खाल्ला काय गेला, आंबा, दुसऱ्या घटकावर क्रिया घडली. तसं इथं म्हणजे जे कर्ते आहेत ना, त्यांच्यापासून सुरू झालेली क्रिया त्यांच्या पाशीच थांबते आहे, ती दुसऱ्या घटकावर घडत नाही आहे. म्हणजे पडण्याची क्रिया पण कोणावर घडते, रमेशवरच घडते. धावण्याची क्रिया कोणावर घडते, आरतीवरच. म्हणजेच ज्यावेळेस कर्त्यावरच क्रिया घडते तेव्हा ते वाक्य पुढे सरकत नाही. म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया पुढे सरकत नाही तेव्हा ते वाक्य अकर्मक असतं. म्हणून जर कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल आणि त्या वाक्यात कर्ता असेल
तर ते वाक्य सकर्मक कर्तरीचं आणि कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर पुढे होत नसेल, ते कर्त्यापाशीच थांबत असेल, म्हणजेच त्या वाक्यात कर्म नसेल आणि कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल, तर ते वाक्य झालं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. कर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग. माझ्या मते हा घटक अतिशय व्यवस्थित डिटेल समजलेला असेल. वैशिष्ट्ये काय काय सांगितली ते एकदा शॉर्टकट आपण एक सिंहावलोकन करूया. पहिलं काय, कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो. दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं, कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलं होतं, कर्म प्रथमा विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत असतं. चौथं वैशिष्ट्य काय होतं, चौथं वैशिष्ट्य असं होतं की भूतकाळी व विद्यार्थी वाक्यरचना ही अकर्मक असते. पाचवं वैशिष्ट्य होतं, कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. बरोबर. आणि प्रकारमध्ये जर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे वैशिष्ट्य सांगितले आहेत आणि हे प्रकार सांगितलेले आहेत, याच्यावरून तुमचा प्रश्न चुकायला नको. बरोबर. तर आता एक शेवटी एक शॉर्टकट सांगून देतो, ते म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य कसं ओळखायचं. बरोबर. त्याच्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्त्याला प्रत्यय नसेल आणि दुसरं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे तू हा कर्ता नसेल, कर्त्याला प्रत्यय नसेल आणि तू हा कर्ता नसेल, तर 100% ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. मुद्दा लक्षात आला. कर्त्याला प्रत्यय नसेल आणि तू हा कर्ता नसेल तर ते वाक्य 100% कर्तरी प्रयोगाचे असते. तू म्हणजे काय, जर तू कर्ता असेल तर ते शक्यता काय असते, ते म्हणजे कर्तृ कर्मसंकर आणि कर्तृभाव संकर या प्रयोगाचं असू शकतं. बरोबर. या प्रयोगाचं असू शकतं. म्हणून तू हा कर्ता नसेल आणि कर्त्याला प्रत्यय नसेल तर 100% ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं. ही शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवा, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. मित्रांनो, सगळ्यांना हे समजलं असेल असं मी खात्री व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.